तर हाय माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, आणि पाहू शकता इथं मी ड्रेस स्टिच केलेले आहेत. ड्रेस म्हणजे 4 ड्रेसची ऑर्डर पडलेली मला, आणि फर्स्ट टाइम त्यांनी माझ्या शॉपला व्हिजिट केलेलं कस्टमर माझं तसं जुनं आहे, पण त्यांचे मी 2 ड्रेस स्टिच करून दिलेले आणि इथं 2 राहिलेले मी स्टिच करत बसले. म्हणजे झालं असं, त्यांना अचानक म्हणले ते 2 दिलते, त्यावेळी ते नंतर बोलले ते पण 1-2 दिवसात द्या, पण माझ्यानी काही झालं नाही. तर हे अचानक ते मला रात्रीच्याला बोलले की सकाळी आम्हाला ड्रेस पाहिजेत, ताई होतील का? तर हो बोलले, तुम्हाला करून देणार, 100% करून देणार. हे ड्रेस माझे स्टिच करून झालेले, आणि इथं मी ब्लाऊज घेतला, इथं पाहू शकताय. तर हा ब्लाऊज मला बल्लवडीची ऑर्डर पडलेली, सांगोल तालुक्यातच बल्लवडी म्हणून गाव आहे, तिथली ऑर्डर होती. आणि हे दिंडी सोहळ्यासाठी ब्लाऊज स्टिच करण्यासाठी आलेला, साडी सुद्धा आणि ब्लाऊज सुद्धा. तर त्याला थोडी वेगळी डिझाईन करायची होती आणि माझ्या मनाने करायला सांगितलेली, ताई तुमच्या मनाने करा म्हणून. तर इथं पाहू शकता मी डिझाईन काय करणार आहे, काय नाही, हे तुमच्यासोबत डिटेल्स मध्ये शेअर करणार आहे. कंटिन्यू व्हिडिओ पहा. तर इथं बॉल्स लावणार आहे मी, जे बॅकच्या डिझाईनला, म्हणजे बॅकची डिझाईन पंचकोनी गळा काढलेला आहे आणि त्याला बॉल्स म्हणजे खूप छान अशी डिझाईन दिसते. तर हे बॉल्स कसे तयार करायचे हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इथं पाहू शकताय जे आपण 1 इंच म्हणजे दोन्ही साईडून 1 इंचाची मार्जिन म्हणजे ठेवायची साईडला, आणि कपडा घ्यायचा. एक्स्ट्राचा कपडा राहिला पाहिजे, कारण बॉल्स घालून ते नंतर स्टिच करायचं आहे आपल्याला. जे गळा आहे त्या गळ्याबरोबर एकदम पॅकमध्ये तुम्हाला गळ्याची कशी डिझाईन असते हे सांगणार आहे. किंवा असे पण करतात टेलर लोक, पूर्ण गळा तयार करतात आणि नंतर बॉल्स लावतात. तर मी तशी काही करत नाही, अगोदर बॉल्स लावते अस्तरला आणि नंतर मी पिसाबरोबर अस्तर जोडते. तर इथं पाहू शकता बॉल कशा पद्धतीने, म्हणजे आपले जे धाग्यानेच मी इथं बांधलेले आहेत गोल गोल करून. तर हे असे बॉल तयार करायचे असतात, आणि बॉल तयार सगळे आपले झालेले आहेत. पाहू शकता इथं जेवढे मला लावायचे होते, जेवढे माझे कामापुरते पाहिजे होते तेवढेच मी इथं तयार केलेले आहेत. आणि आता मी अस्तर घेणार आहे फर्स्ट टाइम, आणि अस्तर सोबत हे बॉल्स पहिले जॉईन करून घेणार आहे आणि नंतर पिसा सोबत जॉईन करणार आहे. तर इथं पाहू शकताय तुम्ही हे अशा पद्धतीने बॉल जोडून घ्यायचे. पूर्ण बाहेरच्या साईडला जे बॉल असतात ते करायचे, आणि अस्तरच्या आतमधल्या साईडला आपला जो कपडा एक्स्ट्राचा आहे तो कट सुद्धा नंतर करायचा आहे. तर इथं अगोदर मी स्टिच करून घेते. पाहू शकताय एकदम स्लो मशीन चालवायची, कारण का तर आपले बॉल निसटतात. जे मशीनचा दाब असतो तो मागं पुढे झाल्यानंतर बॉल आपले म्हणजे मागं पुढे झाले नाहीत पाहिजे. जेवढा अंतर पाहिजे तेवढाच अंतर प्रत्येक बॉलला ठेवला पाहिजे, कारण जरा जरी हे झालं मागं पुढे बॉल झाला तर ते आपली फिनिशिंग बिघडते. तर फिनिशिंग बिघडू नये म्हणून पूर्णपणे व्यवस्थित दक्षता या गोष्टीची घ्यायची आहे की बॉल इकडे तिकडे सरकू नये. जर सरकला तर मी लगेच दाब उचलते, पाहू शकताय. कारण जर सरकलं तर फिनिशिंग आपली बिघडणार आहे हे मला माहिती आहे. आणि पूर्ण बॉल लावून झाल्यानंतर खरंच तुमच्या म्हणजे तुम्हाला सुद्धा एवढी डिझाईन आवडेल ना. मी तर बऱ्याच ब्लाउजांची अशी डिझाईन केलेली आहे आणि मी माझ्या मनाने केलेली आहे. वेगवेगळे गळे काढून त्याला बॉल्स लावलेले आहेत. तर इथं आपला आकार येतोय, जो कट आहे तिथं ते कट पंचकोनी झाल्यानंतर तिथं मी काही बॉल्स लावलेला नाहीये. तिथून नंतर थोड्या अंतरावरून सुरुवात केलेली आहे, पाहू शकताय. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि कसं आहे माहितीये का, प्रोत्साहन मिळतं तुमच्या कमेंटवर सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत, त्यामुळे कमेंटमध्ये सांगणं खूप गरजेचं आहे. आणि इथं पाहू शकताय नंतर मी थोडा गॅप सोडून नंतर बॉल्स लावायला सुरू केले. आणि मी महाराष्ट्रातून आहे, हे मला म्हणजे मी मराठी पूर्णपणे एकदम तुटकं मुटकं जसं काय मला येतं तसं मी पूर्णपणे सांगायचा प्रयत्न करते, तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे मराठी तर मला परफेक्ट येतं, मी महाराष्ट्रात राहते, त्याचा काही विषय नाहीये. पण डिटेल्समध्ये शेअर करायचं म्हणलं जाऊ दे. मैत्रिणींसोबत जे घरगुती माझ्या मैत्रिणी करतात त्यांना म्हणजे ह्या गोष्टीचा फायदा होऊन जाईल की बॉल्स कसे तयार करायचे किंवा कसे आपल्या अस्तर किंवा पिसासोबत लावायचे हे सुद्धा तुम्हाला म्हणजे डिटेल्समध्ये कळून जाईल. आणि इथं सगळे आपले बॉल्स लावून झालेले आहेत. जे एक्स्ट्राचा कपडा आहे आतल्या साईडला तो कपडा पूर्ण आपण कट करून घेणार आहे इथं. आणि कात्री चालवताना एकदम स्लोली चालवा, जिथं आपल्याला गरज आहे तिथंच, नाही तर कट दुसरीकडे लागू शकतो. माझ्या कात्र्या जरा धारदार आहेत त्यामुळे मी एकदम स्लोली जिथं कट आहे तिथं व्यवस्थित घेते. आणि इथं आपला कपडा पण कट करून एक्स्ट्राचा झालेला आहे, साईडला सारून द्या. आणि नंतर ह्याच्यानंतर मी पिस ह्याच्यावरती ठेवणार आहे, म्हणजे बॉल्स मध्ये आले पाहिजेत, अस्तरच्या आणि पिसाच्या मध्ये बॉल्स आले पाहिजेत. इथं पाहू शकताय कसं मी घेतलेलं आहे. आणि आपलं पूर्ण गळ्याची म्हणजे जी डिझाईन आहे ते पूर्ण करून झाले. साईडून सुद्धा मी व्यवस्थित शिलाई मारून घेणार आहे. आणि पूर्ण तयार झाल्यावरती एक नंबर दिसतोय, खरंच फिनिशिंग सुद्धा एक नंबर आलेली आहे. आणि कस्टमर सुद्धा खरंच खूप हॅप्पी सुद्धा आहे, कारण इथं जिथं मी शिलाई म्हणजे काय झालं माझं जे आपली बॉबिन असते ते बॉबिन मधून धागा एकदम तुटल्यानंतर ते शिलाई बसली नाही, म्हणून इथं मी डबल शिलाई मारते, पाहू शकताय.
आणि इथं आपली सगळी डिझाईन आणि बॅकचा जो पार्ट असतो ते पूर्णपणे तयार झालेला आहे, पाहू शकता इथं. आणि जो गळा आहे, गळ्याची मी रुंदी घेतलेली आहे 2.5 आणि शोल्डरची रुंदी घेतलेली आहे 3.5. कारण जे शोल्डरची रुंदी 3.5 का घेतली तर आपल्याला शोल्डर मध्ये ब्लाऊज खचला नाही जाऊ नये म्हणून साठी मी रुंदी जास्त घेतली. आणि एक्स्ट्राचे 2 बॉल्स सुद्धा उरलेले आहेत, पाहू शकता इथं. पण मी काही म्हणजे ते बॉल्स कुठे ऍडजस्ट करणार नव्हती, कारण जे आहे ते टाइम टू टाइम जिथं जसं पाहिजे तसं व्यवस्थित ऍडजस्ट केलेलं आहे. आणि मी सगळं स्टिच करून पूर्णपणे ब्लाऊज ठेवला आणि नंतर सकाळी उठून फिटिंग वगैरे केली. तर सकाळी म्हणजे 1-1.5-2 तास मी झोपली असेल. नंतर पूर्ण आपला ब्लाऊज मी रेडी केलेला आहे. आणि इथं पाहू शकताय 7:15 वाजलेले. तर झोप सुद्धा खरंच खूप महत्वाची असते असं मला काम केल्यानंतर वाटतं. तर इथं सकाळी उठल्यानंतर मला हे ब्लाऊज बघून जास्त आनंद झाला, कारण फिनिशिंग मध्ये 1 नंबर ब्लाऊज आलेला आहे. आणि कटोरी ब्लाऊज होता. इथं पाहू शकताय बॅकची डिझाईन 1 नंबर दिसते बरं का, खतरनाक. मला सुद्धा खरंच खूप आवडले. तुम्हाला आवडले असेल तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आणि नवनवीन अशाच जर ब्लाऊजची डिझाईन किंवा ड्रेसची डिझाईन किंवा इतर काष्टा साडी वगैरे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला आवडला असेल मी शेअर करावं की नाही हे सुद्धा तुम्ही मला कमेंट मध्ये सांगू शकता, कारण मी डिटेल्स मध्ये सांगते की नाही हे सुद्धा मला कळणं गरजेचं आहे. आणि चुकी काढणं कोणतं खरंच खूप गरजेचं असतं. माझ्या फिनिशिंग मध्ये काही चुकत नाही हे तर मला वाटतं. आणि स्लीव सुद्धा एकदम परफेक्ट आलेली आहे, इथं पाहू शकताय. आणि हे जे डुप्लिकेट आपली मुनिया पैठणी असते ती आहे, कारण साडी वेगळ्या कलरची आहे आणि ब्लाऊज वेगळ्या कलरचा आहे. आणि मुनिया पैठणी असते ती कशी असते, एकाच कलरचा ब्लाऊज आणि एकाच कलरची साडी. तुम्हाला आवडल्यास नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, ओके, बाय बाय.